थोडी घ्यायची मेहनत तर करावं असू लागते द्या, काय अडचण मेहनतीशिवाय नाही. थोडी पैसा. बरं असू दे. विषय तयारी कर पुढची बर का, नंबर आहे तुझा. फिरती का नाही का दाजी शेवटची रेकॉर्डिंग परत लागते. विचारा. हा कोण आहे? काय बी डिझायर का हा? मग तुम्हाला कॉल केला की फोन उचलला का तुमचा धंदा पैसा? बी आहे ना त्या गाडीला. कॉल कोणी केला होता? मी केला. चालेल, याच्यावर नका कॉल करू. नाही नाही, मग थांबा अशी एक बोल वाजता. काय. एक वाजता का लागत नव्हता? हो. कशासाठी करत होता? कसं काय बोलतोय जास्त? काय प्रश्न? बरं आता लक्षात आलंय ना? हो, आलं बरं लक्षात. हा, बाकीचे सर्व छान करतायत, फक्त कोमल मॅडम मिस्टेक झाली, त्यांनी 10 मिनिटाचं केलंय. आता मी सांगत होते प्रश्न विचारा, आणखीन त्याच्यात विद्यार्थी सहभाग घेतला असता तर पुढचे 3-4 मिनिटं वाढले असते. तर आता पुढचं कोण आहे? मॅडम मी श्रावणीसाठी. श्रावणी ना. श्रावणी 15 मिनिटं होऊ द्यायचे बोलायचे, जोपर्यंत थंब येत नाही तोपर्यंत स्वाध्याय किंवा तुमचे प्रश्न विचारत राहायचे. तुम्हाला मॅडम किती स्वाध्याय समजले? नाही टाक, म्हणजे मी पीपीटी मध्ये स्वाध्याय नाही टाकला, पण प्रश्न विचारले चालते. हो हो, प्रश्न विचारायचे, जोपर्यंत थंब येत नाही तोपर्यंत बोलत राहायचं. कारण यांचं कोमल मॅडमचा 10 मिनिटाचा झालेला आहे व्हिडिओ. हा ओके. मॅडम आणि माझ्या मोबाईलला 15 मिनिटं दिसले ना, मी हा. पण त्यांचा रेकॉर्ड थांबवते. हा हा, तुम्ही थंब द्या ना. नाही, तुम्ही नव्हत्या ना, तर मी मागच्या याला मी थंब देत होते. ऑलरेडी त्यांचं 10 मिनिटातच त्यांनी स्वाध्याय लिहिला आणि ते भेटला झालं. अशी अडचण आली, म्हणून 10 मिनिटं नकोय आपल्याला, 15 मिनिटं पाहिजे कमीत कमी. ऍक्च्युअल पार्ट 30 मिनिटाचे, पण आपण रेकॉर्डिंग 15 मिनिटं घेतोय. म्हणून अमृता मॅडम तुम्ही थंब करा आता यांच्या याला. ठीक आहे, श्रावणी मॅडम करा स्टार्ट. हा, तर आज आपण मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे मराठी विषय सगळ्यांना माहितीच असेल, आपला भाषा विषय सगळ्यांना आहे, कॉमन विषय आहे. मग त्या मराठी विषयामध्ये धड्याचं नाव आहे चोच आणि चारा. मी तुम्हाला पीपीटी शेअर करते, थांबा स्क्रीन शेअर करते. दिसते का सगळ्यांना स्क्रीन माझी? हो दिसते मॅडम. तर आज आपण मराठी विषयामध्ये चोच आणि चारा, चोच आणि चारा ह्या पाठाचा आज अभ्यास करणार आहोत. चोच आणि चारा म्हणजे काय रे, कोणाला माहिती आहे का चोच आणि चारा म्हणजे? बोला, कोणाला माहिती आहे का चोच म्हणजे काय? चोच म्हणजे जे पक्षी जिथून जेवण करतात, जे तिथून अन्न खातात, त्या ठिकाणी चोच असे म्हणले जाते. हा, म्हणजे पक्ष्यांच्या तोंडाचा कंठ टोकदार किंवा सपाट असा भाग अन्न मिळण्यासाठी, फोडण्यासाठी, चावणे आणि खाणे यासाठी मुख्य वापर पक्ष्यांच्या जीवनात चोचेचं महत्व आहे. म्हणजे चोचेचा महत्व जसं आपल्या मानवी जीवनामध्ये आपण अन्न खाण्यासाठी म्हणा कशासाठी जसं आपल्या ह्याच्यात तोंडाचा वापर केला जातो, तसं पक्ष्यांच्या आयुष्यामध्ये चोचेला काय आहे, खूप महत्व आहे. आता कोणी कोणी चोचदार पक्षी बघितलेत, बरेच वेगवेगळे चोचदार पक्षी आहेत. कोणी नाव सांगू शकेल का, कोणाला माहिती आहे का? माहिती आहे का कोणाला? बदक, बगळा. हा, बदक, बगळा. जसे म्हणजे आता समजा चोचीचे प्रकारामध्ये चोचींचे प्रकार, चोचीचे प्रकार म्हणजे चोचीचा आकार आणि पक्ष्यांचा चारा. चोचीचा आकार म्हणजे कसा रे, का प्रत्येकाची चोच एकसारखी असते का प्रत्येक पक्ष्याची? नाही नाही, वेगवेगळ्याच. हा, म्हणजे प्रत्येकाची जसं आपल्या मानवी जीवनामध्ये पण प्रत्येकाचं चेहरा म्हणा, हावभाव सगळ्यांचं काय असतं, वेगवेगळं असतं. तसं पक्ष्यांचं सुद्धा काय असतं, प्रत्येक पक्ष्यांची चोच ही काय असते, वेगवेगळी असते. काही काही पक्ष्यांची टोकदार चोच. टोकदार चोच कोणत्या पक्ष्याची असते बरं, कोणाला माहिती आहे का? टोकदार चोच कोणत्या पक्ष्यांची असते? कीटक खाणारे पक्षी. हा, म्हणजे कीटक खाणारे. कीटक म्हणजे कीटक जे असे बारीक बारीक आपले कीटक असतील, छोटे छोटे किडे, आळ्या, जे जे एकदम असं बारीक बारीक जंतू असतील, कीटकनाशक असतील, त्या म्हणजे ते पक्षी काय करतात, त्या टोकदार चोचीने ते अन्न म्हणजे ते अन्न काय करू शकतात, प्राशन करू शकतात. आता वाकडी चोच, वाकडी चोच कोणत्या पक्षाची असते माहितीये का? गरुड. हा, गरुडाची काय असते, वाकडी चोच असते. मग गरुड काय बरं अन्न प्राशन करतो, कोणाला माहितीये का? माऊस.
हा म्हणजे मांस म्हणजे काय करतो? मांस म्हणजे आपलं जे मांसाहारी, जसं आपण म्हणतो की आज पक्षी काय काय काय, आता काय आपल्या रस्त्यावर बघा कुठं म्हणजे उंदीर मांजर काय असं मेलेलं पडलेलं असेल, तर ते कसं काय असं, ते पक्षी काय करतात, त्या प्राण्यांच्या आतमधलं जे मांस काय करतात, खाऊ शकतात. त्यांची चोच कशी असते बरं? वाकडी चोच असं त्याला म्हटलं जातं. आता लांब चोच म्हणजे काय? तर ते लांब चोच म्हणजे माहितीये का? लांब चोच म्हणजे त्याची चोच एकदम लांब असते, एकदम अशी आणि त्याच्या जे म्हणजे डोळ्यापेक्षा, उदाहरणार्थ हे बघा, बगळा असेल किंवा बदक असेल, त्यांची बगळ्याची चोच कशी एकदम लांबसर असते का नाही? हो. हा म्हणजे ते काय करू शकतात, पाण्यातील लहान प्राणी किडे खाण्यासाठी, म्हणजे आता नदीमध्ये म्हणा किंवा तलावामध्ये असं वेगवेगळे कीटकनाशक असतात. मग ते पाण्यात मध्ये कोणता पक्षी असतो बरं तो पाण्यातले अन्न खातो? तुम्हाला माहिती आहे का? पाणकोंबडा. अजून? बगळा. ओके. असं म्हणजे बगळा असेल, पाणकोंबडा असेल, जे पाण्यामधले काय करू शकतात, जंतू, लहान साल प्राणी किंवा किडे काय करू शकतात, खाऊ शकतात. त्यांना काय, त्या पक्ष्यांची चोच कशी असते? लांब चोच असते त्यांची, आणि जाड मजबूत चोच. आता तुम्ही रोजच्या वापरण्यामध्ये ती पक्षी बघत पण असतात. कोणती पक्षी आहे बरं ती? रोज आपल्याला दिसते पण, म्हणजे आपल्या घरासमोर म्हणा, सकाळचा कधी त्यांचा आवाज असतो, कसं तुम्हाला माहिती पण असेल. चिमणी. कोणता? हा, चिमण्यांना पण चोच असते. हा, चिमणी. म्हणजे चिमणीची चोच कशी असते? एकदम जाड असते. त्यामुळे आता तुम्ही काय जण बघा, सकाळचं म्हणजे सकाळी आपण उठलं की काय जण चिमण्यांना दाणे टाकतात, किंवा म्हणजे दाणे, म्हणजे आता दाणे कोणत्या प्रकारचे चिमणीला टाकतात? तुम्ही टाकत असाल, कोण टाकत असाल? बाजरी पण आपण टाकू शकतो, तांदूळ. हा, म्हणजे बाजरी, तांदूळ, ती चिमण्याची चोच एकदम लांबसर असल्यामुळे काय होतं, त्यांना ती चिमण्याची चोच लांबसर असल्यामुळे त्यांना काय होतं, ते अन्न खायला पण बरं पडतं. म्हणजे ते दाणे टिपून खातात. चिमणी कशी दाणे, आपण काय चिमणीला दाणे टाकताना काय असं एकदमच असं मुठभर टाकतो का कधी? आपण असं विस्कटूनच टाकतो ना. हा, मग ती काय चिमणी काय करते, दाणे टिपून खाते. बरं, आता चोच आणि चाऱ्याचा संबंध म्हणजे काय रे? कोणाला माहिती आहे का? चोच ज्या प्राण्यांचं तोंड जसं असेल त्यानुसार त्यांना अन्न पण असतं त्यांचं. म्हणजे समजा आपण गाईला आपण चारा टाकतो, तर आपण पाखरांना चारा टाकू नाही ना शकत. आपण पाखरांना धान्य किंवा अशा गोष्टी टाकू शकतो. छान उत्तर दिलं मॅडम. आता म्हणजे आपण फिडिंगसाठी आपण खाद्य पण म्हणू शकतो ना, की वेगवेगळे पदार्थचे खाद्य पण भेटतात, ते पण आपण आणू शकतो. हो, ते पण आणू शकतो, बरोबर आहे. आता चोच आणि चाऱ्याचा संबंध म्हणजे प्रत्येक पक्ष्याची चोच त्यांच्या चाऱ्याशी जुळलेली असते. म्हणजे जे प्रत्येकाची जशी पक्ष्यांची चोच आहे, म्हणजे आता चिमणीची कशी जाड आहे, तशी गरुडाची थोडीशी म्हणजे असं वाकडी आहे. जशी प्रत्येकाची चोच कशी वेगवेगळी आहे का नाही, मग त्यांचं खाद्य पण कसं पाहिजे, वेगवेगळं. म्हणजे ज्या मापाने त्यांची चोच आहे त्याच मापाने त्यांचं काय असतं, खाद्य असतं. म्हणजे त्यांना काय होतं, ती खाण्यासाठी, म्हणजे प्रत्येक चोचीच्या आकारानुसार त्यांना काय असतं, खाणं मिळतं. परत नैसर्गिक वातावरणातील अन्न मिळवण्यासाठी वेगवेगळ्या चोचीची काय केलेली आहे, रचना केलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, नैसर्गिक वातावरणामध्ये वेगवेगळ्या चोचींचे पक्षी कोणी बघितलेत? कोणते पक्षी आहेत, कोणाला माहिती आहे का? चित्रात दिलेत बघा, चित्रामध्ये दिसत असतील, दिसतंय का? असं पूर्ण स्क्रीन दिसते ना? हो. हा, मग ते चित्रामध्ये बघा ना, म्हणजे तुम्हाला दिसत असतील तोच. कोणतं असं एखादं माहिती असतं ते नाव? बदक, चिमणी, बगळा. नाही, म्हणजे पोपट बघा, इकडे दिसते पोपट आहे. हा, ती म्हणजे त्यांची प्रत्येकाची चोच कशी आहे, वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ बगळ्याची सपाट चोच पाण्यातील अन्न गाळण्यासाठी उपयुक्त. म्हणजे जी बगळ्याची आपली चोच आहे, आता बगळा हा कशात असतो जास्त प्रमाणात? कोणाला माहिती आहे का, बगळा कुठं असतो जास्त प्रमाणात?
हा म्हणजे बगळा जास्त प्रमाणात का पाण्यात असतो, मग पाण्यात बगळा जास्त प्रमाणात पाण्यात म्हणजे त्याचं खाद्य कशात आलं जास्त? पाण्यातले जीवाणू. हा पाण्याच्या जीवनामध्ये म्हणजे त्याला पाण्यामधनं काय होतं, अन्न मिळत असतं पाण्यामध्ये. आता पोपटा उदाहरणार्थ पोपटाची वाकडी चोच. पोपट, आता पोपट कोणतं कोणतं अन्न प्राशन करतं बरं? मिरची, टोमॅटो, पेरू. म्हणजे जे आपण हे करू शकतो, तो काय करू शकतो, पोपट मिरची असेल, पेरू असेल, परत चिक्कू असेल, असे अनेक वेगवेगळे पदार्थ फळ वगैरे काय करू शकतो, पोपट खाऊ शकतो. बरोबर का नाही? का नाही? हा मग आता आपण पक्षी आणि त्यांचे चोच. आता गरुड कोणी कोणी बघितलाय बरं? गरुड हा पक्षी कोणी कोणी बघितलाय का? हो बघितलं. बरं, त्या गरुडामध्ये काय काय तुम्हाला दिसलं असेल, म्हणजे असं बघितल्यावरती काय काय तुम्हाला माहितीये का गरुडामधलं? चोच वाकडी असते. हा, गरुडाची चोच वाकडी असते, पण कशा प्रकारे वाकडी असते ती? गोलाकार असते ना. गोल आकाराची असते. आणि गोल आकाराची म्हणजे टोकदार व वाकडी चोच, म्हणजे त्याची चोच कशी असते, टोकदार असते गरुडात. आता तुम्ही चित्रामध्ये तुम्हाला गरुड दिसत असेल बघा, दिसतोय का? हो मॅडम. हा, मग त्या गरुडामध्ये जी चोच वाकडी आहे, म्हणजे त्याचा पुढचं जे एकदम तोंडाजवळचं डोळ्याजवळचं जे त्याच्या चोचीचं आहे, ती कसं आहे, थोडस जाडसर आहे का नाही? हो आहे. आणि म्हणजे मॅडम करून दाखवा की, झूम करून दाखवा मॅडम. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? आता दिसतंय बरोबर दिसतंय. हा, म्हणजे आता गरुडाची चोच कशी पुढे शेंड्याला कशी आहे, तुम्हाला जाड आहे. आणि त्याची ती पुढचं जे टोक आहे, जे गरुडाचं टोक कसं झालेलं आहे बरं चोचीचं? दिसतंय का कोणाला? हो वाकलंय थोडस. हा, थोडस वाकलंय, म्हणजे पूर्ण एकदम जाडसर आणि पुढे शेंड्याला काय आहे, एकदम टोकदार. म्हणजे गरुडाची चोच कशी असते, टोकदार व वाकडी चोच असते. आणि मग ते अन्न काय प्राशन करतात, त्यांना गरुडाला कोणतं नाव दिलंय अन्न प्राशन करण्यासाठी? तर मांसाहारी. म्हणजे ते काय करतात, मांस खातात, त्याच्यामुळे त्या पक्षाला नाव काय दिलेलं आहे, मांसाहारी. आता बदक तुम्हाला माहिती असेल. आता बदकाची चोच कशी असते बरं? दिसते का? हो लांब दिसते. लांब असलेली. म्हणजे बदकाची चोच कशी असते, एकदम लांब असते, आपल्या सुई जशी आपली ही असते का नाही, काय ती सपाट चोच, एकदम सपाट दिसते का सगळ्यांना, म्हणजे चोच बघण्याची? एकदम लांब चोच, सपाट. त्याची चोच एकदम सपाट असल्यामुळे ते कोणतं अन्न प्राशन करतात बदक? आवाज येत नाहीये कोणाचा. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हो येतोय. हा, मग बदकाची चोच कशी आहे, त्याचं अन्न काय प्राशन करू शकतो, कोणाला माहितीये का? बदक मांस प्राशन करत नाही, मांस नाही, मांस गरुड हे करतो. बदक कीटकनाशक, म्हणजे जे छोटे छोटे एकदम हे असते ते गरुड कीटकनाशक, म्हणजे काय असेल, गांडूळ असेल, असं काय वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असेल ना, ते गरुड काय बदक काय करू शकतो, खाऊ शकतो. आता चिमणी तर सर्वांना माहित आहे. चिमणी काय काय खाते बरं? तिचं खाद्य काय असतं चिमणीचं? तिची चोच कशी असते? चिमणी तांदूळ खाते किंवा भाकरी, आपण जे अन्नधान्य म्हणजे अन्नधान्य. आणि चिमणीची चोच कशी आहे बरं, दिसतेय का तुम्हाला? दिसते का सगळ्यांना चिमणी? हो मॅडम. मग चिमणीची चोच कशी आहे बरं, कोणी सांगू शकेल का? कोणाला माहितीये का? छोटी, म्हणजे छोटी, एकदम छोटी. आणि काय आहे, जाड आहे. जाड असल्यामुळे तिला काय करू शकतो, चिमणीला
अन्न म्हणजे जे तांदूळ खाण्यासाठी किंवा बाजरी खाण्यासाठी, दाणे खाण्यासाठी चिमणीला त्या चोचीचा काय होतो, उपयोग होतो. आता बगळ्याची चोच कशी असते बरं? हे बघा बगळा लांब सुई सारखी. म्हणजे आता बगळा काय काय खाऊ शकतो बरं, तुम्हाला माहितीये का? मासे, पाण्यातील मासे, पाण्यातील मासे असतील. अजून कोणाला माहितीये का बगळा काय काय खाऊ शकतो? म्हणजे पाण्यामध्ये मासे असू द्या किंवा आणि काय जीवजंतू असतील पाण्यामध्ये. जसं आता जीवजंतू म्हणजे मासेमध्येच अनेक प्रकार किंवा माशांची अशी घाण वगैरे टाकलेली, ती काय करू शकतो, बगळा काय करतो, पाण्यातील अन्न त्रासान करतो. मग आता तुमच्या माहितीनुसार कोणत्या कोणत्या पक्ष्यांची तुम्ही चोची बघितलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या चोचीचं फरक तुम्हाला कोणाकोणाला कोणत्या कोणत्या पक्ष्याची चोच कशी आहे, कोणाला माहिती आहे का? सांगेल का एक ठिकाणी, सांगा बरं. आता चिमणीची चोच, मी प्रश्न विचारते, चिमणीची चोच कशी असते बरं, माहिती आहे का कोणाला? लहान असते, लहान, थोडीशी जाड असते, बरोबर का नाही? हॅलो. आणि परत पोपट असेल, पोपटाची चोच कशी असते बरं? पोपटाची चोच आपल्याला लाल दिसून येते. लाल दिसून येते. आणि त्याचा आकार कसा आहे पोपटाच्या चोचीचा? छोटासा आणि थोडस खाली वाकल्यासारखं. हा, छोटासा आणि थोडस काय झालेलं आहे, पुढनं जी टोक आहे चोचीचं ते काय झालेलं आहे, खाली वाकलेलं आहे, बरोबर का नाही? हो. हा. आता हा कोणता पक्षी आहे बरं, सांगा. कोणता पक्षी आहे? तो ना मॅडम बदक आहे. बदक आहे ना? हा, बदक आहे, बरोबर. आता बदकाची चोच कशी दिसते तुम्हाला? गोल दिसते. गोल म्हणजे पुढं थोडीशी लांब झालेली आणि कडनी शेवटचा टोक काय झालेलं आहे, गोल आकारासारखं आहे. म्हणजे त्याला मासे वगैरे काय करण्यासाठी उपयोग होते त्या चोचीचा, बरोबर का नाही? मॅडम झाले 15. श्रावणी मॅडम 15 मिनिटं झाले. बर मॅडम. बर, ठीक आहे. छान घेतायत पाठ, सगळं व्यवस्थित चाललंय. फक्त थोडस ज्याची माहिती सांगतायत ना त्याचं व्यवस्थित झूम करून सांगा. हा, हो मॅडम. बाकीचे उत्तर का देत नाहीये?